वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये थरारक घटना उघड झाली आहे, जिथे पत्नीची हत्या करून मृतदेह घराजवळ गाडणारा पती सध्या फरार असून पोलिसांच्या तपासानंतर हा खून उघडकीस आला आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील इंदिरा गांधी वार्डात पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराजवळील खड्ड्यात गाडल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। माधुरी वेद असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव सुभाष वेद असे आहे। मृत माधुरी ही घटस्फोटित होती। सुभाष वेद याने तिला फसवून विवाह केला होता, मात्र काही दिवसांपासून माहेरकडील लोक तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु आरोपी टाळाटाळीची उत्तरे देत होता। इतकंच नव्हे तर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती। ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घरावर धाड टाकली असता घराभोवती दुर्गंधी जाणवत होती। परिसरात नाफ्थलीनच्या गोळ्या टाकलेल्या होत्या, तसेच ताजी खणलेली माती आढळल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि खून उघड झाला। सध्या आरोपी फरार असून त्याचा मामला पोलिसांनी अटक केला आहे। आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। न्यूज एक्सप्रेससाठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची रिपोर्ट।